नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। तर बघा 17,000 पदे आणि 12,500 पदही भरणार। तर याच्यामध्ये 17,000 पदे म्हणजे आरोग्य विभागातील जी आपली मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्या संदर्भात माहिती आहे आणि 12,500 पदे म्हणजे पोलीस भरती 2020 आणि 2019 ची मिळून ही 12,500 पदं असणार आहेत। सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। खूप महत्त्वाची आणि तंतोतंत खरी माहिती आपल्याला ह्या ठिकाणी भेटणार आहे। सर्व जागा ह्या भरल्या जाणार आहेत, मेगा भरतीला सुरुवात होणार आहे, त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आपल्याला भेटलेली आहे, ती तुमच्यापर्यंत मी सविस्तरपणे मांडणार आहे। त्यासाठी आता लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर बघा आपण सविस्तर व्हिडिओला चालू करूयात। या ठिकाणी बघू शकता आपण, या ठिकाणी पहा अत्यंत खरी माहिती आहे। नोव्हेंबर 26, 2020 ची ही न्यूज आहे। नोकर भरतीसाठी राज्य शासनाच्या हालचाली, नोकर भरतीसाठी राज्य शासनाच्या हालचाली हा ह्या व्हिडिओचा टायटलच आपण या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर बघा आपण पूर्ण न्यूज तर वाचून नाहीत बघणार, परंतु तंतोतंत जी आपल्याला माहिती खरी हवी आहे तीच बघणार आहोत। मराठा समाजासाठी असणारे EWS सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षण थांबवून राज्य शासनाने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे। त्यानंतर आता शासकीय नोकर भरती, बघा शासकीय नोकर भरती करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या आहेत। म्हणजे बघा आता शासनाने जो प्रश्न होता मराठा आरक्षणाचा तो आता सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्णतः। त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रवेश भरती आणि त्याच्यानंतर आता नोकरीची भरती यासाठी हा प्रयत्न सुरू झालेला आहे। तर बघा भरतीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीतील काही मंत्री दबाव तंत्राचा वापर करत आहेत, त्यामुळे नजीकच्या थांबविण्यात आलेल्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। ही अत्यंत आनंदाची आणि खूप मोठी बातमी आहे मित्रांनो आपल्यासाठी, कारण की बघा जी मेगा भरती आपली थांबलेली आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या ज्या जागा आहेत, त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागामधील जागा आहेत, त्याचबरोबर पोलीस विभागातील, जलसंधारण, कृषी विभाग व इतर जे पण PWD वगैरे डिपार्टमेंट आहे त्यातील सर्व जागा ह्या ज्या मेगा भरतीमध्ये 72,000 पदे जवळजवळ होती ती थांबवण्यात आली होती। तर आता त्याला कुठंतरी हे महाविकास आघाडी सरकार पुढे नेण्याच्या बाबतीत विचार करत आहे आणि पॉझिटिव्ह विचार करत आहे। त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा देखील प्रश्न आपल्याला आहे। तर बघू शकता आजच एक न्यूज आलेली आहे की तलाठी भरतीमध्ये मराठा आरक्षणाच्या जागा ठेवून तलाठी भरती पूर्णत्वास नेली गेलेली आहे। नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आलेले आहे, जे की मराठा आरक्षणामध्ये नियुक्ती देण्याचे थांबवले होते ते नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आलेले आहेत। त्या पद्धतीनेच आता मेगा भरतीची देखील भरती सुरू करण्याचाही प्रयत्न आहे, त्यामुळे नजीकच्या थांबवण्यात आलेल्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर बहुचर्चित पोलीस भरती ही सुरू करण्याच्या दृष्टीने शासन पावले उचलत असल्याची सूत्रांनी माहिती दिली। तर पोलीस भरतीविषयीच मागच्या 8 दिवसांमध्ये गृहमंत्री यांनी जनता दरबारमध्ये सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्ये पोलीस भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते। तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर आपण बघा पुढे अजून बातमी बघणार आहोत या ठिकाणी। तर या ठिकाणी पाहू शकता नोकर भरतीसाठी आता ह्या ठिकाणी बघा 27 नोव्हेंबरची ही न्यूज आलेली आहे। आपल्याला जर खोटं वाटत असेल तर आजचीच न्यूज आहे, शुक्रवारची 27 नोव्हेंबर 2020 ची या ठिकाणी पाहू शकता। तर बघा नोकर भरतीसाठी राज्य शासनाच्या हालचाली, याच्यामध्ये त्यावर राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। दरम्यानच्या काळात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही जोर धरू लागली होती। मराठा समाजाकडून मित्रांनो अजूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत की तुम्ही तलाठी, महावितरण, इतर सर्व आणि त्याचबरोबर शैक्षणिक प्रवेशामध्ये मराठा समाजाला वगळून ही प्रक्रिया कसं काय राबवू शकता त्यासाठी। तर या ठिकाणी एका पाल्याच्या पालकाने मुंबई उच्च न्यायालयाला धाव घेऊन 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती। त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत राज्य शासनाने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू केली। त्यामध्ये SBC आरक्षण थांबवून मराठा विद्यार्थ्यांना खुल्या गटातून SBC आरक्षण देण्यासाठी अंतरिम निकाल मिळाला। त्यानंतर मराठी क्रांती मोर्चासह सर्व मराठा संघटनांनी शैक्षणिक प्रवेशासह शासकीय भरती, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा यांना विरोध केला होता। पण आता राज्य शासनाने मेगा भरतीसह पोलीस भरती करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत। ही अत्यंत महत्त्वाची आपल्यासाठी बातमी
आहे. आता मेगा भरतीमध्ये मित्रांनो तुमची आरोग्य विभागाची भरती देखील येणार आहे. तुम्ही म्हणाल की आरोग्य विभागाची भरती मग होणार की नाही, त्याची मेरिट लिस्ट लागणार की नाही. आता राज्य शासन ठरवल त्या पद्धतीने एक्झाम होणार की मेरिट लिस्ट लागणार. त्याच्यानुसार 17,000मध्ये अजून जागा वाढणार, म्हणजे 25,000 टोटल आरोग्य विभागाच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेस राष्ट्रवादीचे काही मंत्री आग्रही आहेत, ते दबाव वाढत असल्याने सूत्रांनी सांगितले. तर अशा पद्धतीने आजवर ज्या पद्धतीने मेगा भरती थांबली होती ती आतापर्यंत कुठंतरी शासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न बाजूला सारत त्यांनी ही मेगा भरती सुरू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे सर्व विभागांची भरती आता या ठिकाणी होणार आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी ही विद्यार्थ्यांसाठी बातमी असणार आहे.